नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेककॉमला या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण शिकणार आहोत की JCC-TBC जी कॉम्प्युटर टायपिंगची एक्झाम होते महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, त्याच्यामध्ये ईमेल रायटिंग कसा करायचा इंग्रजी 30चा. तर आज आपण इंग्रजी 30चा ईमेल रायटिंग शिकणार आहोत. तर सध्या मी जो डेमो वापरतोय तुम्हाला मी डेमोमध्ये दाखवणार आहे ही गोष्ट. तर जो मी डेमो वापरतोय तो JCC-TBC टायपिंग ट्रेनर म्हणून डेमो आहे. भारत-IT.org या साईटवरून तुम्हाला विकत घेता येतो हा डेमो. इथे आपण मोठं करूया. इथं आपण इंग्रजी 30 सिलेक्ट करू आणि इंग्रजी असं सिलेक्ट करू. त्याच्यानंतर ईमेलमध्ये जाऊ. ईमेलमध्ये गेल्यानंतर हा इथं 25 ईमेल आहेत. तुम्ही प्रॅक्टिससाठी हे वापरू शकताय. हे पेड व्हर्जन आहे. तुम्ही तिथून त्या साईटवर जाऊन विकत घेऊ शकताय bharat-it.org.com वर. तर आता आपण सुरुवात करूया. ईमेलसाठी तुम्हाला आधी सांगतो 8 मिनिटाचा वेळ मिळतोय. इथे तुम्हाला आता मिनटं चालू झालेली दिसत आहेत. 8 मिनिटं तुम्हाला मिळतात. 8 मिनिटात तुम्हाला हे 5 गोष्टी असतात. एक तर मेल टू म्हणजे इथं तुम्हाला ईमेल ॲड्रेस लिहावा लागतोय. दुसरी गोष्ट म्हणजे सब्जेक्टमध्ये तुम्हाला इथं जो काही सब्जेक्ट दिला आहे तो द्यावा लागतोय. आता इथं आपल्याला मेसेज लिहावा लागतो. इथं बॉडी म्हणतात याला आपण. इथं आपल्याला जो काही ईमेलमध्ये मेसेज लिहायचा असतो ते ह्या बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर अटॅचमेंट, कुठली फाईल जर किंवा इमेज तुम्हाला अटॅच करून पाठवायची असेल तर इथून तुम्ही ती अटॅच करू शकताय. आणि सेंड बटन, सेंडवर क्लिक केल्यावर आपण ज्याला मेल पाठवणार आहे त्याला तो मेल जातो. तर ही अशी प्रोसिजर असते. तर इथं जो तुम्हाला ह्या साईडला जो दिसतोय म्हणजे डाव्या साईडला तो तुमचं क्वेश्चन पेपर आहे आणि ह्या साईडला तुम्हाला उत्तरपत्रिका म्हणजे तुम्हाला इथं ते ॲन्सर टाईप करायचं आहे. जसं इथं दिसतंय तसंच इथं टाईप करायचं आहे. जसं तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिसतंय की इथं मेल लिहिला आहे, सब्जेक्ट, बॉडी, इथं अटॅचमेंट सेम जी इथं तुम्हाला साईडला उजव्या साईडला उत्तरपत्रिका दिलेली आहे म्हणजे ॲन्सर ते इथं तुम्हाला टाईप करायचं आहे. तर टाईप करतेवेळी पहिल्यांदा आपण ईमेल ॲड्रेस टाईप करूया. ते ईमेल ॲड्रेस टाईप करताना जसं दिलेलं आहे info@bharat-it.org इथं जे दिलं आहे तसं इथं टाईप करायचं आहे. ईमेल ॲड्रेसमध्ये तुम्हाला सांगतो फर्स्ट कुठलंही अक्षर कॅपिटल नसतं आणि स्पेस नसतो कुठेही. @BHARAT-IT.org त्याच्यापुढं स्पेस न देता डायरेक्टली सब्जेक्टला जाऊ. सब्जेक्टला आता डेमो डिटेल्स असं लिहिलेलं आहे. त्याच्यातलं डी जी गोष्ट आहे ती कॅपिटल आहे आणि इथं पण डी जी गोष्ट आहे ती कॅपिटल. तर कॅपिटल करताना फर्स्ट लेटर कॅपिटल करताना शिफ्ट दाबून डी प्रेस करायचं आणि शिफ्ट सोडायचं. त्याच्यानंतर DEMO डेमो सेम इथं शिफ्ट दाबून DETAILS. 8 मिनिटाचा वेळ असतो, भरपूर वेळ असतो, त्यामुळे तुम्ही निवांत टाईप केलं तरी चालते. त्यानंतर वी प्रोव्हाइड नंबर आपण मेसेज टाईप करूया. वी कॅपिटल आहे, डब्ल्यू कॅपिटल आहे म्हणून वी शिफ्ट धरून डब्ल्यू. वी प्रोव्हाइड PROVIDE कॅपिटल आहे. त्याच्यानंतर जो नंबर आहे म्हणजे डॉट आहे तो ओला लागूनच आहे डॉट. त्याच्यानंतर स्पेस एक नंबर टाईप करायचा आहे, त्याच्यानंतर स्पेस आणि मग बाकीच्या गोष्टी. रिझल्ट इन कॉम्प्युटर कॉम्प्युटर टायपिंग कोर्स एन डॉट यानंतर स्पेस द्यायचा नाही. तर इथं आपला आता बॉडी म्हणजे मेसेज टाईप केलेला आहे. त्यानंतर अटॅचमेंटमध्ये इथं तुम्हाला पिन दिसते त्याच्यावर क्लिक करा आणि जो ऑप्शन इथं तुम्हाला फाईल .doc असं दिसतंय ते इथून सिलेक्ट करा फाईल. आता कधी कधी इथं F स्मॉल पण असतोय, लक्षात ठेवा. F स्मॉल असेल तर इथं F स्मॉल असणारीच फाईल अटॅच करायची. इथं F कॅपिटल म्हटलं मी F कॅपिटल असे दोन प्रकारचे कन्फ्युजन असते ते तुम्ही व्यवस्थित चेक करा. इथून आपण आता ती फाईल शोधूया. इथं तर आता म्हणजे वरती गेली फाईल जरा फाईल .doc इथं आपल्याला दिसते सेम फाईल आहे, F कॅपिटल आहे, फाईल .doc अटॅच करा आणि सेंड बटनवर क्लिक करा. आता सेंड बटनवर क्लिक करायच्या आधी तुम्हाला एक थोडी माहिती देतो. इंग्रजी 30 आणि मराठी 30चा जो ईमेल असतो त्याला 5 मार्क असतात. 8 मिनिटाचा वेळ असतो. 5 मार्क म्हणजे कसे 5 मार्क विभागले असतात ते पण तुम्हाला मी सांगतो. मेल टू म्हणजे ईमेल जो आपण लिहितो त्याला 1 मार्क, सब्जेक्टला 1 मार्क, त्याच्यानंतर आपण इथं मेसेज जो टाईप करतो त्याला 1 मार्क असतोय आणि त्याच्यानंतर अटॅचमेंटला 1 मार्क आणि सेंड बटनला क्लिक केल्यावर 1 मार्क. असे टोटल 5 मार्काचा प्रश्न असतो. एखादं जरी चुकलं तरी त्याच्यातला 1 मार्क तुम्हाला निघून जातो. तर आता आपण सेंड बटन क्लिक करायचं आधी आपण बराच वेळ असल्यामुळे आपण एकदा मेल चेक करूया.
आणि त्याच्यानंतर सेंड बटनवर क्लिक करा. काही काही मुलं सेंड बटनवर क्लिक करायच्या आधीच पुढे जातात आणि सबमिट म्हणतात, त्यामुळे सेंड बटन जो प्रेस करायची जी गोष्ट आहे त्याचा 1 मार्क निघून जातो, हे लक्षात ठेवा. सेंड बटनवर क्लिक करा, मेसेज सेंड सक्सेसफुली असा तुम्हाला एक मेसेज येईल. त्यानंतर सबमिटवर क्लिक करा. येस. आता डेमो असल्यामुळे इथं मला डायरेक्टली मार्क समजतील, परीक्षेला तुम्हाला समजत नाहीत, त्याच्या पुढचा सेक्शन ओपन होतोय. इथं आता मला 5 पैकी 5 मार्क मिळालेले आहेत, प्रत्येकाला 1-1 मार्क मिळालेला आहे. हे तुमच्या हातातले मार्क आहेत, ते तुम्ही घालवू नका. काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये क्लिक करा, मी तुम्हाला नक्कीच मदत करीन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.